चला आता आपण आहे ना आज मेथीची भाजी बनवणार आहोत। ही 2-3 मिरच्या आणि लसूण घेतला आहे, त्याला ठेचा करून घेऊ त्याचा। आणि ही मेथीची भाजी। आता आपण गॅस ऑन करून घेऊया, त्याच्यावर कढई ठेवूया, कढईमध्ये तेल घालूया। तेल गरम झालंय, त्याच्यात हा ठेचा केलेला आहे हा टाकून घेऊया। लसूण मिरचीचा ठेचा मस्त पैशाचा तेलावर टाकला ना सगळं तिखट तेलात उतरतं, मग सगळ्या भाजीला लागतं परफेक्ट। आता आपण ह्याच्यात भाजी घालून घेऊया मस्त पैकी। आता आपण त्याच्यावर मीठ घालून घेऊया, मीठ घालून घेऊन त्याला हलवून घेऊ। आता मार्केटमध्ये थंडी आहे ना, तशा वाल्या वाल्या भाज्या खूप येतात, मेथी शेपू सगळ्या भाज्या येतात। त्याच्यावर आहे ना आपण थोडं शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया। आम्ही मेथीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालतो, खूप छान लागते। तुम्ही पण एकदा अशी भाजी बनवून बघा, खूप भारी बनते भाजी आणि 2 मिनिटात बनते भाजी। त्याच्यावर काय झाकून वगैरे काय ठेवायचं नाही, नाहीतर भाजी ना पिवळी पडून जाते। हे बघा अशी हिरवी हिरवी राहते। तर मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे। हे बघा आता आपली ज्वारीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी आणि मेथीची भाजी या जेवायला सगळी लय भारी लागते। मस्तपैकी बनवली बघा मेथीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी, ज्वारीची भाकरी।